नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक राम घुगे. डे 6 लॉकडाऊन चॅलेंज 15 डेज मधल्या ऑनलाईन BSP ऑनलाईन स्पोकन इंग्लिश कोर्सच्या 6व्या सत्रामध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. कालच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की सिंपल टेन्सेस काय असतात आणि सिंपल टेन्सेस वरती काही एक्सरसाइज आपण दिले, ते तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण केले. त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. आता आजचा जो दिवस आहे, आज डे 6 मध्ये आपण सगळे कंटिन्युअस टेन्स घेणार आहोत. पण तत्पूर्वी इंग्रजी बोलता तर आलंच पाहिजे, पण ते बोलत असताना थोडं इंग्रजी सारखं बोललं पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. खूप स्टँडर्ड ब्रिटिश किंवा UK किंवा US ऍक्सेंट यावा अशी अजिबात माझी अपेक्षा नाही आहे. परंतु एक न्यूट्रल ऍक्सेंट ज्याला आपण म्हणू, की आपण बोलल्यानंतर समोरचा समजू शकेल आणि आपण व्यवस्थितपणे इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करू शकू, इथपर्यंत इंग्लिश आपल्याला जमलं पाहिजे. किंवा इतकंही खालच्या दर्जाचं नको की जे इंग्लिश बघितल्यानंतर समोरचा माणूस एक 8-10 दिवस परत आपल्याशी कम्युनिकेशन करण्याची इच्छा ठेवणार नाही. मग तसंच एक तुम्हाला आता एक इंटरेस्टिंग व्हिडिओ दाखवणार आहे, देसी इंग्लिश ते व्हिडिओचं नाव आहे. आणि इंग्लिशची गरज खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण आपली डिग्री, डिप्लोमा, काही कोर्सेस, अकॅडमिक कोर्सेस पूर्ण करतो आणि जॉबसाठी अप्लाय करतो, त्यावेळेस आपल्याला इंग्रजीमध्ये कॉन्व्हर्सेशन करणं क्रमप्राप्त आहे. अँड इफ यू आर नॉट एबल टू स्पीक ॲट दॅट टाइम, डेफिनेटली यू आर गोइंग टू लूज एनी काइंड ऑफ जॉब, बिकॉज द key to enter into the corporate and business world is interview, and in the medium of conducting personal interview in each and every company across the globe is English, and that is where we find it difficult to interact with people. And that's why I'm telling you, now you are studying in 10th or 12th maybe, so you have enough amount of time to develop your English language. So avoid this kind of situations which you will see in the video. तर व्हिडिओ मध्ये ज्या सिच्युएशन्स आहेत ते इंटरव्ह्यू मध्ये, देसी इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यू कसा असतो, एक फनी व्हिडिओ आहे, त्याचं थोडं मनोरंजन होईल तुमचं आणि एंटरटेनमेंट होऊन जाईल त्याच्यातनं. आणि त्याच्यानंतर मग आपला जो आजचा सेशन आहे कंटिन्युअस टेन्स, आज तिन्ही काळामधले कंटिन्युअस टेन्स फक्त आपण अभ्यासणार आहोत. तर अधिक वेळ न घेता मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा, त्याचा पूर्ण आनंद घ्यायचा. व्हिडिओ बघितल्याच्या नंतर पुन्हा आपण कंटिन्युअस टेन्स कडे वळू, ते पूर्ण एक्सप्लेन करेल मी तुम्हाला. फक्त व्हिडिओ दाखवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की इंग्लिश कसं असलं पाहिजे, आपलं इंग्लिश कसं असलं पाहिजे. एखाद्या चांगल्या शिक्षकाकडनं इंग्लिश शिका, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणीवरती मात करू शकाल. आज तुमच्याकडे वेळ आहे म्हणून सगळ्या गोष्टी सांगतोय, कारण आज मी हजारो विद्यार्थी बघतोय जे ग्रॅज्युएशन झाल्यावरती म्हणतात, सर इंटरव्ह्यूमध्ये इंट्रोडक्शन कसं करायचं, सर टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, क्वेश्चनचं उत्तर कसं द्यायचं, सर म्हणजे असे इंटरव्ह्यूचे जे विविध क्वेश्चन्स असतात त्याचे उत्तर इंग्लिशमध्ये कसं द्यायचं, हे पोरांना ग्रॅज्युएशन झाल्यावरती पण कळत नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी अवेअर करण्यासाठी दाखवतोय. तुम्हाला तुमच्या नजरेसमोर जी वास्तविक परिस्थिती आहे आणि इंग्लिशची जी रिक्वायरमेंट गरज आहे मार्केटमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की याच्यामधून काहीतरी शिकून तुम्ही आपले गोल सेट करून घ्यावे इंग्लिश संदर्भातले आणि करिअर संदर्भातले, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये या सिच्युएशनना सामोरं जायची वेळ येणार नाही. आणि मग या व्हिडिओतनं तुम्हाला फक्त हे सांगायचं आहे की इंग्रजी न्यूट्रल असली पाहिजे, जास्त हायफाय पण नको आणि जास्त लो पण नको. एकदम न्यूट्रल लेवलची इंग्लिश जर बोलता आली, then you will be absolutely expert to crack any kind of job interview when you come at the graduate level. Thank you. आता पुढचं व्हिडिओ दाखवतो, त्याच्यानंतर आपण पुढे टेन्सेस वरती बोलू. नटुरे FUTURE फुटूरे नटुरे फुटूरे. नटूरे फटूरे और मुझे पसंद है छोले भटूरे. वाह वाह, तालियां तालियां भाई तालियां. तो आज हम देखने वाले हैं क्या होता है जब देसी लोग जॉब इंटरव्यू देने जाते हैं, वो भी इंग्लिश में. तो सबसे पहले भाई साहब ने अप्लाई करा है नेटवर्क इंजीनियर रोल के लिए. ओके, काफी भारी भरकम चीज होती है, चलो देखते हैं फिर. Hi, so tell me about yourself. Sir, I am sitting in front of yourself. अबे मैडम है वो, उसको सर कह के संबोधित कर रहा है. जॉब इंटरव्यू तो यहीं पे खत्म, जब मैडम को सर कह दिया इसने तो. Myself Rakesh Mohanty.
and I am technology mad. But if you will ask me what is my passion, I will say hardware. एक सेकंड व्हाट इज योर व्हाट? What is my passion? Passion. अच्छा पैसोन, ओ समझा. But this is for the first time I am doing on Spiky. I am doing on Spiky. Skype, you mean? Pardon, sir? Okay, not, go on. इंटरव्यू वाली भी समझ गई, तुमसे ना हो पाएगा. पर गलती इस भोले से बच्चे की नहीं है यार, गलती इसकी स्कूल टीचर की है जिसने इसको ऐसी इंग्लिश सिखाई. अब जब एप्पल के स्पेलिंग APIL एप्पल सिखाए जाएंगे तो ऐसे भोले से बच्चे स्काइप को स्पाइकी बोलेंगे. Sir, I am from Jharsuguda. I studied 10th Saraswati Sishu Vidya Mandir. Graduate Cambridge Institute Ranchi. Not from England. Note it. नोट कर लो, कैम्ब्रिज इंस्टीट्यूट रांची, नॉट फ्रॉम इंग्लैंड. अच्छा वो बता दिया इसने, वरना मैं तो सोचने लग गया था भैया हमारे फॉरेन रिटर्न है, NRI. I am a hidden scientist. Okay, so what experience do you have? Sir, I am working with BSNL telephone company. Whenever the line goes off, I ride the telephone khamba and make the line good. यही तो अब मैं समझा कि BSNL का नेटवर्क इतना बेकार क्यों है, क्योंकि जब भी उसकी लाइन खराब होती है ये बंदा टेलीफोन खोम्बा की सवारी करने बैठ जाता है. He rides the telephone khomba and make the line good. And during my spare time, I chat on girls on Facebook. And also I collect pan masala wrappers. I have a huge collection, almost 2000. हाँ, पान मसाला के शौकीन है, तभी तो भाई साहब की जबान. जुबां केसरी, विमल बोलो जुबां केसरी. नहीं मतलब तुम शौक देख रहे हो, पान मसाला के रैपर्स इकट्ठे करने का शौक है. और वो दूसरा शौक क्या था इनका? I chat on girls on Facebook. यही है वो भाई साहब जो फेसबुक पर लड़कियों को हेलो डियर, हाउ इज यू, सेंड पिक्स डियर, ऐसे वाले मैसेजेस करते हैं. Sir, I do not have any problem to shifting abroad country, but I will not change my religion. Otherwise, I am very open-minded and I am always happy, even when I am sad. एक सेकंड ये कैसे होता है भाई? And I am always happy, even when I am sad. Now that is some real talent. ये कोई असली टैलेंट है भाई. Even when I am sad, I am happy. I am always happy because I am never sad. I am happy when I am sad. What is this man? English is a very funny language. अबे मजाक थोड़ी ना इंग्लिश यार. तुम्हें क्या लगता है इंग्लिश बोलना आसान है? English is speaking like a rice paneer eating. अरे यार आसान थोड़ी ना इंग्लिश बोलना है. ऐसे जॉब इंटरव्यू के लिए लोग इंग्लिश सीखने कोचिंग इंस्टीट्यूट जाते हैं और फिर वहां पर कुछ ऐसा सिखाया जाता है. You don't write a letter. You don't write a letter. They don't write a letter. They don't write a letter. He does not write a letter. He does not write a letter. She does not write a letter. She does not write a letter. राइट. वो ऐसे सीखते हैं इंग्लिश. तुम्हें क्या लगता है इंग्लिश स्पीकिंग राइस प्लेट ईटिंग? No, never, not. So tell me about yourself. गुड मॉर्निंग मैडम जी. आई एम विजेंद्र डुल्लर फ्रॉम पंचकुला हरियाणा. वी आर लैंड फैमिली जिम्मेदार एंड ऑल लैंड गोन नाउ. मदर गोन, फादर गोन. आई एम लुकिंग फॉर जॉब. लैंड गॉन, मदर गॉन, फादर गॉन, एवरीथिंग गॉन. बेचारा कितना बुरा हुआ है इसके साथ. So why do you think you're suited for the position of site inspector? मैडम जी, आई एम ओल्ड कंस्ट्रक्शन कम नेचर टू मी एंड इफ यू कीप विजेंद्र विद यू, you are finished, madam.
यू आर फिनिश्ड मैडम जी, खत्म खत्म हुआ आप। अगर आपने विजेंदर को जॉब दे दी तो खत्म। Tell me about yourself. My good name Bholaram Misra. I am pure Brahmin. I passed away from Devta College in BSc Biology. वाओ, इनका स्वर्गवास हो गया। I passed away from Devta College. I passed away from देवता कॉलेज। एक सेकेंड, अगर ये इंसान ऑलरेडी मर चुका है तो ये इंटरव्यू कौन दे रहा? इसीलिए कहते हैं यार, जिंदगी में कुछ करना चाहते हो तो स्कूल में थोड़ा सा ध्यान दे लिया करो, थोड़ा सा पढ़ लिया करो यार। इंग्लिश का एक वर्ड इधर का उधर मीनिंग ही चेंज हो जाता है यार। फुटूरे। तो अगर आप अपने फुटूरे में ऐसी गलती नहीं करना चाहते हैं तो इंग्लिश ढंग से पढ़िएगा। आज की वीडियो के लिए इतना। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? तर आता व्हिडिओमध्ये जास्त अडकून राहू नका. फक्त तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केला मी की आपण जर लक्ष नाही दिलं तर किती वर्स्ट आपली इंग्रजी भविष्यात असू शकते. आता आपण आपला जो आजचा मुख्य टॉपिक आहे त्याच्याकडे वळूयात. आज आपण कंटिन्युअस टेन्सेस सगळे शिकणार आहोत. सो लेट अस बिगिन विथ द कंटिन्युअस टेन्सेस नाउ. Present continuous tense. We will begin with the first tense, that is present continuous tense. Everyone is aware about the formula of present continuous tense, that it starts with subject, then we have to place the helping verb am, is, are for present continuous tense, and then V4. V4 means simply what? The verb which come up with the ing form, that is called V4. For example, speak is the main verb, ing speaking, so V4, and then object. So this is the formula and everyone is aware about the formula. Usage, when to use present continuous tense to indicate ongoing action. So we use present continuous tense to talk about the action which is the going on at the moment of the speaking. म्हणजे बोलत असताना ती क्रिया चालू आहे. If you ask me right now, sir, what are you doing? Okay, what are you doing? The question is in present continuous tense. Then I will reply, I am teaching present continuous tense. I am teaching present continuous tense. So this sentence is present continuous tense. आणि हे सांगत असताना मी ते काम पण करतोय. The action is going on at the moment of speaking. So that is the situation for using present continuous tense. Got it? Okay. Next, to express an action which is going to happen in the near future. म्हणजे sometime आपण प्रेझेंट सिम्पल मध्ये बघितलं, एखादी प्री प्लॅन्ड ॲक्शन असेल भविष्यात घडणारी, प्रेझेंटमध्ये प्लॅनिंग झालेली, तर आपण प्रेझेंट सिम्पल टेन्समध्ये वापरतो. सिमिलरली प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सुद्धा बऱ्याच नियर फ्युचरमधल्या ॲक्शनसाठी आपण वापरतो. जसं की रोहित इज वॉचिंग द मूवी, हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. ओके, पण दुसरं वाक्य बघा, दे आर अटेंडिंग द इनॅग्युरेशन इन द नेक्स्ट वीक. आता नेक्स्ट वीक नियर फ्युचर आहे आणि इथं वाक्यरचना प्रेझेंट कंटिन्युअसची आहे. सो नियर फ्युचरसाठी ज्याचं की प्लॅनिंग झालंय, परत तेच ज्याचं प्लॅनिंग प्रेझेंटमध्ये झालंय पण तो इव्हेंट फ्युचरमध्ये होणार आहे, अशा सगळ्या सिच्युएशनसाठी सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. आता तिसरी एक सिच्युएशन जी इथं नाही पण मी सांगतो की फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला आता विचारलं की व्हॉट आर यू डुईंग इन दीज डेज. दीज डेजचा अर्थ या दिवसामध्ये तुम्ही काय करता. समजा तुम्ही एखादं पुस्तक वाचताय तर तुम्ही मला म्हणणार वी आर रिडिंग अ नॉवेल, आम्ही एक कादंबरी वाचतो. सो आत्ता बोलत असताना तुम्ही कादंबरी वाचता का? नाही, पण ह्या दिवसामध्ये तुमचं ते काम चालू आहे, तर ती एक सिच्युएशन आहे. म्हणजे प्रेझेंटमध्ये ती ॲक्टिव्हिटी इज गोइंग ऑन बट ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग ॲक्टिव्हिटी इज नॉट गोइंग ऑन. तर अशा 3 सिच्युएशन आहेत. वाक्यरचना तुम्हाला सांगितली, रोहित इज वॉचिंग द मूवी, दे आर अटेंडिंग द इनॅग्युरेशन इन द नेक्स्ट वीक, वी आर स्टडिंग द ॲप्लिकेशन ऑफ सेमीकंडक्टर, the Prime Minister is delivering the speech to the physically disabled people in the second week of June. So these are the example of present continuous tense which follows the formula subject plus am is are plus V4 plus object. am कधी वापरायचं, is कधी वापरायचं, are कधी वापरायचं हे पण माहित असेल तुम्हाला, पण तरी एक थोडक्यात सांगतो. am फक्त I सोबत वापरायचं, is he she it एखादा मुलगा सब्जेक्ट म्हणजे राम इज, संतोष इज किंवा मुलगी सुनीता इज. सो इज थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत, एम आय सोबत आणि वी यू आणि दे सोबत आर वापरायचं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि क्वेश्चन काय असते ते बघू. मग दुसरा टेन्स लगेच. शी इज आस्किंग द क्वेश्चन, पॉझिटिव्ह, शी इज आस्किंग द क्वेश्चन. त्याचं निगेटिव्ह कसं करायचं बघा, खूप इझी गोष्टी आहेत. फक्त थोडं लक्ष दिलं की आपल्याला हे 36 वाक्यरचना
समजून तर येतात, पण ते प्रॅक्टिकली यूज करताना जोपर्यंत त्याची आपण प्रॅक्टिस मित्रांमध्ये करणार नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टी परफेक्टली जमणार नाहीत ॲप्लाइड करायला. माहिती असतं, सगळंच माहिती असतं, पण ते यूज करता आलं पाहिजे. आणि जर यूज करता आलं तर त्याचा बेनिफिट आपल्याला मिळतो. अदरवाईज असे माहितीगार भरपूर आहेत जगामध्ये, त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे मला एवढं माहिती आहे, दॅट्स इट, पण ते रिप्रेझेंट करता येत नाही. दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. सो कम्युनिकेशन स्किल इज इम्पॉर्टंट. शी इज नॉट आस्किंग द क्वेश्चन. निगेटिव्ह करताना फक्त हेल्पिंग वर्ब इजच्या पुढे नॉट प्लेस केलं, निगेटिव्ह झाला. इज शी आस्किंग द क्वेश्चन. क्वेश्चन करत असताना शी आणि इज मध्ये इंटरचेंज केलं, इजच्या जागी शी आणि शीच्या जागी इज, सो क्वेश्चन तयार झाला. दुसरं एक वाक्य बघा, गणेश इज वॉटरिंग द प्लांट्स, पॉझिटिव्ह. गणेश इज नॉट वॉटरिंग द प्लांट्स, निगेटिव्ह. आणि इज गणेश वॉटरिंग द प्लांट्स, क्वेश्चन. तर अशा पद्धतीनं त्याचं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन करता आलं पाहिजे. आणि ह्या 3 वाक्यरचना जर तुमच्या लक्षात राहिल्या तर तुम्हाला ते सिच्युएशन्स माहीत आहेत, त्याच्यामध्ये ह्या वाक्यरचना वापरून आपण क्वेश्चन विचारू शकतो, आन्सर देऊ शकतो. निगेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्सेस वापरून इंटरॅक्शन इतरांशी आपण करू शकतो. आता दुसरा टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. Past continuous tense formula for the past continuous tense is subject plus was or were plus V4 plus object. ओके, सब्जेक्ट वॉज वेअर म्हणजे हेल्पिंग वर्ब, क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे ING वालं रूप आणि ऑब्जेक्ट प्रत्येक सेंटेन्समध्ये असतो. आणि ह्याचा कॉन्टॅक्स्ट काय आहे हे समजून घ्या. यूज टू मेन्शन अन ऑन गोईंग ॲक्शन ऑफ इन द पास्ट. आता बघा, प्रेझेंटमध्ये ॲक्शन चालू असलेली एखादी घटना डिस्क्राईब, तिचं वर्णन करण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. जसं की तुम्हाला कुणीही फोन केला आणि विचारलं की व्हॉट आर यू डुईंग नाव, तर तुम्ही उत्तर देणार वी आर स्टडिंग. तर वी आर स्टडिंग हे प्रेझेंट कंटिन्युअसचं एक्झाम्पल आहे. पण पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये काय डिफरन्स आहे हे थोडं समजून घेऊ, याची सिच्युएशन, आणि मग ते एक्झाम्पल आपण बघू. यूज टू मेन्शन द ॲक्शन विच इज गोइंग ऑन इन द पास्ट ॲट सर्टन टाइम, ऑट सर्टन पर्टिक्युलर टाइम. ओके, एका ठराविक वेळेला एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू होती असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आपण पास्ट कंटिन्युअसचा टेन्सचा वापर करतो. आता मी एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच हे पास्ट कंटिन्युअस टेन्स असणार. समजा तुम्हाला जर कोणी विचारलं की काल 3 वाजता तुम्ही काय करत होते. आता ह्या प्रश्नाचं मराठीत उत्तर देत असताना तुम्ही पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरून उत्तर देता. जसं की काल 3 वाजता तुम्ही काय करत होते. समजा तुमचं उत्तर असं आहे की काल 3 वाजता आम्ही इंग्लिशचे एक्सरसाइज सोडवत होतो. त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन असं होईल, वी वर सॉल्विंग इंग्लिश एक्सरसाइज ॲट 3 PM yesterday. सो वी इज द सब्जेक्ट, वर इज द हेल्पिंग वर्ब, वी वर, सॉल्विंग इज द V4 अँड इंग्लिश एक्सरसाइज इज द ऑब्जेक्ट. तो फॉर्म्युला, ॲज पर द फॉर्म्युला वाक्य आलं. तर काल तुम्ही एक ठराविक वेळेला काय करत होते अशा प्रश्नांची उत्तरं जे असतात ते सगळे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये दिली जातात. तर पास्ट म्हणजे ह्याचा अर्थ सिंपल आहे की भूतकाळामध्ये एका ठराविक वेळेला एखादी क्रिया चालू होती असं समजून जर बोलायचं असेल तर आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. जसं की आपल्याला बऱ्याच वेळेस रिअल लाईफमध्ये सुद्धा पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरून बोलण्याची गरज पडते. जसं की आपले मित्र आपल्याला विचारतात की तुला खूप कॉल करत होतो काल 7 वाजता, तू कुठे होता. ओके, मग आता तुम्हाला सांगायचं असतं की मी TV पाहत होतो. अरे सॉरी यार, आय कुडंट रिसीव्ह युअर कॉल बिकॉज आय वॉज वॉचिंग TV ॲट दॅट टाइम. आय वॉज वॉचिंग TV. हे काय झालं, पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर आलं लक्षात वाक्यरचना कशी आणि त्याचा फॉर्म्युला असा, त्याचे कॉन्टॅक्स्ट पण मी तुम्हाला सांगितले. आता एक 4 एक्झाम्पल. आय वॉज कॉलिंग हिम, मी त्याला कॉल करत होतो. म्हणजे होतो, चालू होती, क्रिया चालू होती. वी वर एन्जॉईंग द इव्हेंट, आम्ही इव्हेंट म्हणजे ते पार्टी वॉट एव्हर इट मे बी, आम्ही इव्हेंट ची मजा घेत होतो. द टीचर वॉज नॉट चेकिंग द पेपर्स, शिक्षक पेपर चेक तपासत नव्हते. शिक्षक पेपर तपासत नव्हते म्हणजे ती ॲक्शन, न तपासण्याची ॲक्शन काय होती, भूतकाळामध्ये चालू होती. माय ब्रदर वॉज रायटिंग अ नॉवेल, माझा भाऊ एक कादंबरी लिहित होता. तर अशा पद्धतीनं पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण यूज करतो. आता पुढचं हे वाक्य आहे, त्याचे निगेटिव्ह आणि याचं क्वेश्चन बघू आणि मग पुढे वळू आपण. द डॉग वॉज बार्किंग ॲट देम, पॉझिटिव्ह. निगेटिव्ह, द डॉग वॉज नॉट बार्किंग ॲट देम. आणि क्वेश्चन, वॉज द डॉग बार्किंग ॲट देम. सिमिलरली दुसरं एक एक्झाम्पल आहे, शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग.
पॉझिटिव्ह. शी वॉज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. निगेटिव्ह. अँड वॉज शी सिंगिंग अ सॉन्ग. क्वेश्चन. तर आता इथं बघितलं निगेटिव्ह करत असताना फक्त हेल्पिंग वर्ब वॉज आहे, जसं की प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये इज होतं, त्याच्या पुढे नॉट प्लेस केलं. इथं वॉज किंवा वेअरच्या पुढे नॉट प्लेस केलं की त्या वाक्याचं निगेटिव्ह झालं. आणि क्वेश्चन करत असताना ते वॉज किंवा वेअर हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला घेतलं की त्याचा क्वेश्चन तयार झाला. तर अशा पद्धतीने पास्ट कंटिन्युअस टेन्स ची वाक्यरचना 3 प्रकारची असते, आपण इथं समजून घेतलेलं आहे. आता पुढचं फ्युचर कंटिन्युअस टेन्स हे काय भानगड आहे हे पण बघून घेऊ आणि ह्याचे पण वाक्यरचना 3 प्रकारे कशा असतात ते एकदा समजून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपलं आजचं सेशन संपेल. तर आता फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस विल प्लस बी. विल आणि बी हे दोन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस विल बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. तर आता इथं हे फॉर्म्युल्यानुसार वाक्य बनतं, त्याच्यावर आपण डिस्कशन करू. पण त्याच्या आधी आपल्याला हे कुठल्या कॉन्टॅक्स्टमध्ये वापरायचं हे समजून घेऊ. इट इज यूज टू डिनोट अन ऑनगोईंग ॲक्शन इन द फ्युचर. भविष्यामध्ये एका ठराविक वेळेला एखादी क्रिया चालू आहे असं समजून जर बोलायचं असेल तर आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. आता हे उदाहरण बघा पहिलं. दे विल बी प्रिपेरिंग अ रिपोर्ट ऑन द पॉप्युलेशन ग्रोथ. विल बी प्रिपेरिंग म्हणजे ते पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे लोकसंख्या वाढीवरती रिपोर्ट तयार करत असतील, म्हणजे क्रिया चालू असेल आत्ता. वी शाल नॉट बी गेटिंग सॅलरी इन द फ्युचर. आपल्याला भविष्यात पगार मिळणार नसेल. ओके, चालू असेल क्रिया. फार्मास्युटिकल कंपनीज विल बी चार्जिंग मोर मनी फॉर मेडिसिन्स इन द फ्युचर. तर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज भविष्यामध्ये जास्त चार्ज करत असतील, क्रिया चालू असेल. ही विल बी ट्रॅव्हलिंग टू UAE. तो UAEला प्रवास करत असेल म्हणजे भविष्यात कधी उद्या परवा वॉट एव्हर इट भविष्यात क्रिया चालू असेल अशा अर्थाने आपल्याला ते वापरायचं आहे. आता याच्यानंतर इथं बघा ह्याचं निगेटिव्ह कसं होत आहे आणि त्याचं क्वेश्चन कसा होत आहे. संतोष विल बी कॅचिंग फिश टुमारो. म्हणजे उद्या संतोष मासे पकडत असेल एक ठराविक वेळेला. संतोष विल नॉट बी कॅचिंग फिश टुमारो हे निगेटिव्ह झालं. विल संतोष बी कॅचिंग फिश टुमारो क्वेश्चन झाला. असंच दुसरं आहे बघा. ही विल बी ट्रॅव्हलिंग टू द UAE पॉझिटिव्ह. ही विल नॉट बी ट्रॅव्हलिंग टू द UAE निगेटिव्ह. विल ही बी ट्रॅव्हलिंग टू द UAE क्वेश्चन. तर वाक्यरचना तुम्हाला सिम्पली ह्या सगळ्या PPT मी तुम्हाला शेअर करणार आहे, सो डोंट वरी अबाउट दॅट. आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मी ह्याची एक सिच्युएशन फक्त तुम्हाला समजेल अशा शब्दात सांगतो की समजा उद्या तुम्ही 10 वाजता काय करत असाल असा जर प्रश्न तुम्हाला विचारला त्याचं उत्तर तुम्ही काय सांगाल. वी विल बी अटेंडिंग राम सर्स स्पोकन इंग्लिश लेक्चर. वी विल बी अटेंडिंग राम सर्स ऑनलाईन स्पोकन इंग्लिश लेक्चर. तर आम्ही उद्या 10 वाजता राम सरांचं ऑनलाईन स्पोकन इंग्लिश लेक्चर अटेंड करत असू. म्हणजे ती क्रिया उद्या 10 वाजता चालू असणार आहे. तर अर्थ सिंपल आहे की भविष्यामध्ये एका ठराविक वेळेला एखादी क्रिया चालू आहे असं समजून बोलणे म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तर ऑल द कंटिन्युअस टेन्स वी हॅव डिस्कस्ड टुडे विल स्टॉप हिअर. बट नाउ आय विल जस्ट गिव्ह यू वन थिंग दॅट यू हॅव टू लर्न ऑल दिस टेन्सेस केअरफुली. बिकॉज त्या व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्ही की प्रनन्सिएशन हा एक महत्त्वाचा विषय आहेच. तो मी उद्या एक कव्हर करेल टॉपिक. प्रनन्सिएशनचे इंडियन लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत स्टेट वाईज, म्हणजे तमिळनाडू लोक कसे बोलतात, मराठी कसे बोलतात, गुजराती कसे बोलतात, त्याच्यावरती एक इंटरेस्टिंग व्हिडिओ उद्या मी बनवणार आहे. पण आजच्या पुरतं एवढंच. हा तुम्ही याच्यावरती जे PDF मध्ये एक्सरसाइज दिलेले आहेत ते पूर्ण करा आणि सबमिट तुमच्या संबंधित शिक्षकांकडे करायचे आहेत. तर आजच्या पुरतं एवढंच. मी तुमची रजा घेतो. पुन्हा आपण भेटू उद्याच्या सेशनमध्ये डे 7ला. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.